पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। पोलीस वसाहतीत घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 23,34,000चा मुद्देमाल हस्तगत। घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा नंदुरबार LCBच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। नंदुरबार येथील जिल्हा पोलीस वसाहतीत धाडसी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा नंदुरबार LCBच्या पोलिसांनी मुसक्या आवळून त्यांना गजाआड केले। या प्रकरणी 5 चोरट्यांना ताब्यात घेत 23,34,310 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आल्याने माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांनी दिली। याबाबत जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या संवाद हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आदी उपस्थित होते। यावेळी पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांनी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आल्याबाबतची माहिती दिली। नंदुरबार येथील जिल्हा पोलीस वसाहतीत चोरी झालेल्या गुन्ह्याचा तपास नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सुरू होता। या तपासादरम्यान पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना घरफोडी करणारे चोरटे मध्य प्रदेश राज्यातील असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार त्यांनी LCBचे पथक कार्यवाहीसाठी मध्य प्रदेशात रवाना केले। या पथकाने मध्य प्रदेशातून सबब मनसिंग सदरसिंग चव्हाण व 21 राहणार कुतेडी, तालुका कुक्षी, जिल्हा धार, मध्य प्रदेश या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले। विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर दोघांनी इतर साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली। त्यानुसार इतर संशयितांचा पोलीस शोध घेत असताना त्यातील फुलसिंग हरसिंग मंडलोई व 23 राहणार सिंगाचोरी हा चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी कुक्षी येथे घेऊन येत असल्याची माहिती पथकाला मिळाली। पथकाने सापळा रचून फुलसिंग हरसिंग मंडलोई व त्याच्यासोबत चोरीचा माल घेणारे सोनार व्यापारी राज ललित सोनी व 30 राहणार जोबट, जिल्हा अलीराजपूर, मध्य प्रदेश, हार्दिक कुमार जयवंतभाई सोनी व 32 राहणार गरबडा, जिल्हा दाहोद, गुजरात या तिघांना ताब्यात घेण्यात आले। त्यांनाही विचारपूस केल्यावर गुन्ह्याची कबुली देऊन नंदुरबार शहर, शहादा, तळोदा येथे चोरी केल्याचे सांगितले। संशयिताकडून 23,34,310 रुपयांचा सोना चांदीचे दागिने रोकड हस्तगत करण्यात आली। या कार्यवाहीत नंदुरबार शहर पोलीस ठाणे, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे, शहादा पोलीस ठाणे, तळोदा पोलीस ठाणे यातून प्रत्येकी 1 असे 4 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात नंदुरबार LCBच्या पथकास यश आले। ताब्यात घेतलेल्या संशयितांना शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। त्यांच्याकडून आणखी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश राज्यात केलेल्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। या गुन्ह्याचा तपास शहर पोलीस निरीक्षक अमीन मनेड हे करीत आहे। ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, हेड कॉन्स्टेबल मुकेश तावडे, राकेश मोरे, विशाल नागरे, बापू बागुल, पोलीस नाईक मोहन ढमडेरे, पोलीस शिपाई अभय राजपूत, विजय ढिवरे यांच्या पथकाने केली। नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 29 डिसेंबर 2024 ते 30 डिसेंबर 2024 रोजी पोलीस हेडक्वार्टर लाईन्समध्ये एक घरफोडी घडली होती। त्यामध्ये आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम नंबर 764/2024 असा रजिस्टर केला होता आणि त्याचं समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व अंमलदार यांनी केला होता। त्यामध्ये एक आंतरराज्य गँग निष्पन्न करण्यात आली आणि त्यामध्ये पहिले 2 आरोपी, नंतर 3 आरोपी असे एकूण 5 आरोपी निष्पन्न करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला। त्या सर्व आरोपींच्या वेगवेगळे इंट्रोगेशन आणि इन्क्वायरीमध्ये आणि तपासामध्ये एकूण 23,34,310 रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यामध्ये विशेष बाब अशी आहे की या 5ही आरोपीकडून जी काही गँग ऑपरेट करत होती त्यामध्ये काही मध्य प्रदेश आणि काही गुजरातचे आहे, तर आंतरराज्य गँग आहे आणि यांचे जे काही यामध्ये काही असे आरोपी आहे ज्यांचे शोध बाकी राज्याचे पोलीस चालू तपासामध्ये करत आहे। त्या व्यतिरिक्त याच्या गँगच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एकूण 4 गुन्हे करण्यात आले होते, ते निष्पन्न या तपासामध्ये झाले। आणि विशेष बाब ही आहे की या 4ही गुन्ह्यामध्ये जे काही दागिने चोरी करण्यात आले होते ते 100% रिकवर करण्यात स्थानिक गुन्हे शाखाचे जे अधिकारी आहे आणि अंमलदार आहे त्यांना यश मिळाला। त्यांचे जे काही परिश्रम आहे त्याला एक यश मिळाला। यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत पाटील आणि त्यांचे दुय्यम अधिकारी श्री मुकेश पवार, त्याचबरोबर पोलीस हवालदार श्री मुकेश तावडे, राकेश मोरे,
विशाल नागरे, बापू बागुल, पोलीस नायक मोहन दमदरे, पोलीस सिपाई अभय राजपूत आणि विजय धिवरे अशी या टीमची कंपोजिशन आहे. या सर्व अंमलदारांना खूप अभिनंदन आहे आणि अशाच पद्धतीने पुढेही त्यांचं काम राहील अशी अपेक्षा आहे. सध्या त्यांची पोलीस कस्टडी आपल्याकडे 20 तारीखपर्यंत आहे आणि आमचं जे इंट्रोगेशन आहे वेगवेगळ्या आरोपींचं, त्यामध्ये इतर काही गुन्हे उघडकीस आणण्याची पूर्ण संभावना आहे आणि आपले जिल्ह्यामध्ये नव्हे तर बाकी जिल्ह्यामध्ये किंवा इतर राज्यामध्ये त्यांनी जर केलं असेल, मग आम्ही त्या पोलीस विभागाला संपर्क करून या आरोपीला त्यांच्याकडे सोपविण्याचं पुढचं कामसुद्धा करू.